दुपारच्या सुट्टीत दुकान वाढवून घरी निघालोच होतो, तर तेवढ्यात म्हातारे आईनं म्हणजे बक्कू आत्यानं आवाज दिला. म्हणे अरे यंदा तुझी ताई गावात आली नाही, द्राक्ष घेऊनच आली नाही. म्हटलं द्राक्ष खायचे तुला. काळीचं तवाच झालं, काळीचे खायचे होते का? मग आपल्या आजीप्रमाणे असणार आहे बक्कू आत्याने काळीची द्राक्षाची अपेक्षा केली ना, मग म्हटलं 100% घेऊनच येतो. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. निफाडला जायचं म्हटलं का हे कुंदेवाडीचं रेल्वे गेट म्हणजे ना, आणि हा पूल म्हणजे इतक्या दिवसापासून काम चालू आहे ना, त्याचं काही मापच नाही. निफाडला जायचं असलं का हे गेट आहे ना कायम बंदच राहतं. कोणचंही काम आहे ना आपलं लेट. नितीन गडकरींच्या काळात तरी ना हे पुलाचं काम लवकर पूर्ण व्हावं एवढीच आमची निफाडकरांची अपेक्षा आहे. वर्ष श्राद्धाला आपण जरा लेटच पोहोचलो होतो. मग गेल्या गेल्या आपण डायरेक्ट जेवण वगैरे केलं आणि जायच्या अगोदर ना म्हटलं चला आपण आपल्या मित्र प्रमोद तात्या कोयटे आणि डॉक्टर यांची भेट घेऊन टाक. चला हो आणि तेवढ्यात आपले फॉलोअर आणि रानमळ्यातले आपले मोरे भाऊबंदच होते बरं का फॉलोअर. त्यांची सुद्धा पहिल्यांदाच भेट. पडोल साहेब म्हणे आपण एक सेल्फी घेऊ. म्हटलं नक्कीच. अहो एक शेतकरी एक शेतकऱ्याचा सेल्फी घेतोय ना, म्हणजे आपल्यासारखी अभिमानाची गोष्टच नाही. आपले भाऊबंद मोरे यांनी सुद्धा सेल्फी घेतला आणि आपण सुद्धा म्हटलं चला आपल्या मोबाईल मध्ये सुद्धा आहे ना या सर्व फॉलोअर मंडळीचा फोटो असलाच पाहिजे. मग आपण एक सेल्फी काढला तेवढ्यात निघालोच होतो. कोयटे काकू म्हणे आम्ही जरी गावी राहत नसलो ना तरी पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा ना आम्ही तुझे व्हिडिओ बघतो बरं का. आपल्या व्हिडिओला सपोर्ट करणाऱ्या सर्व माय माऊलींचे नक्कीच आभार. आणि आपण निघालो. मग काळीचा बाग छाटायचं काम चालू होतं. म्हटलं चला द्राक्ष इतकी गोड आहे ना आपल्याला बघू आत्याला न्यायचेच होते. मग यांडलाय ना आमची झाडाला राहिलेली द्राक्ष आहे ना आमची मजुरांची राहत. मजुरांना विनंती केली का 4-5 घडे ना आपल्याला न्यायचे बार का. मग अशा पद्धतीने ना बघू आत्याला द्राक्ष दिले आणि चेहऱ्यावरचा आनंद आहे ना काही वेगळाच होता.